एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्समध्ये तुम्हा सर्वांचं मुलांना मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आज आपण बघतो आहे 9th क्लासचा असलेला पहिला चॅप्टर जो सायन्सचा आहे, लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, हा मोशनचे कोणते कोणते लॉज आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचे आहे. व्हेरी इझी पायासाठी मिळतो हा चॅप्टर आणि आपण शिकूया. एकदम छान इथे चॅप्टर पायासाठी मिळतो. काय काय शिकायचं आहे याच्यामध्ये बघा. इथे आपण मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट, ठीक आहे, कोणताही एखादी ऑब्जेक्ट असतो, कोणती एखादी वस्तू असेल ती मोशन कशी करते, ठीक आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. मग डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काय असणार आहे शिकू, स्पीड शिकूया, वेलॉसिटी काय असते शिकू, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपण शिकूया. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. ॲक्सेलरेशन, या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकूया. ठीक आहे, नंबर फर्स्ट आपण बघू की मोशन काय असते. ठीक आहे, आपण बघतो आहे की मोशन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजे काय करणे एक्झॅक्टली बघूया. अ बॉडी इज सेड टू बी इन अ मोशन इफ इट चेंजेस इट्स द पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स द सराउंडिंग. ठीक आहे, काय होते की एखाद्या बॉडीने मोशन केली, ठीक आहे, एखादी बॉडी समोर गेली म्हणजेच काय आहे की त्यांनी आपली जी जागा असेल, पोझिशन आहे ती चेंज केली आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार, बॉडी इन अ मोशन इथे आपण म्हणणार. ठीक आहे, चला बघूया. इथे आपण बघतो आहे की काय असणार, हे अंकल आपल्याला पायासाठी मिळतात, काय करत आहेत, चालत आहेत. ठीक आहे, म्हणजे काय होणार, एकाच जागेवर चालणार का, बसल्या बसल्या चालणार का, नाही. ठीक आहे, ती आपली जागा, ती आपली पोझिशन चेंज करेन, दॅट इज कॉल्ड मोशन. ठीक आहे, हा आपण बघतो आहे की हे दादाजी आहे, काय होत आहे, चालत आहे. ठीक आहे, हा सायकल चालवत आहे. सायकल काय एकाच जागेवर बसून चालवणार का, ते नाही, बसून नाही चालवणार, ते काय करत आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार, ते मोशन मध्ये आहे. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे अंकल बघा, ठीक आहे, बापरे किती मोठे आहे. ठीक आहे, हा नंतर आपण बघतो की किती स्पीडने इथे चालत आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला पायासाठी मिळेल हा बर्ड जो आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडत जातो. ठीक आहे, हा नंतर आपल्याला पायासाठी मिळणार, बापरे आप्पा बघा किती स्पीडने चालले. ठीक आहे, हा नंतर आपण बघतो आहे काय करत आहे, मोशनमुळे ते समोर जात आहे. ठीक आहे, बघा असं वाटतं की यांच्या मागे कोणीतरी धावून राहिलं. ठीक आहे, काय चालले, हे मोशन मध्ये चालले आहे. हे एक्झाम्पल आपल्याला पायासाठी मिळणार मोशनचे. ठीक आहे, हा चला बघूया. सुपर मॉरिओ गेम तर सगळ्यांनी खेळला असे नसरे. ठीक आहे, आणि म्हणून बघा अशा प्रकारे हे सगळे जण समोर 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 जात राहतात. ठीक आहे, हे मोशनचे एक्झाम्पल आपल्याला पायासाठी मिळतो. ठीक आहे, जमेन अशा प्रकारचे आपल्याला फ्रेंच फ्राईज दिसले तर राहणं होत नाही, डायरेक्ट मोशन पोटात चालले जातात. ठीक आहे, मोशन मध्ये हे आहेत. जमेल इथपर्यंत. ओके, चला बघूया. इथे आपण बघतो आहे मग रेस्ट म्हणजे काय असणार बघा. जो सुरू आहे, हा पोझिशन चेंज करत आहे, त्याला मोशन म्हणणार. पण जो आपण बघतो एखादी ऑब्जेक्ट जो काहीच करत नाही आहे, एकाच जागेवर आहे, त्याला आपण रेस्ट पोझिशन म्हणूया. बघूया याच्यामध्ये, अ बॉडी इज अ सेड टू बी ॲट रेस्ट. ठीक आहे, तो रेस्ट आपण म्हणतो केव्हा असणार, वेन इट डज नॉट चेंज इज पोझिशन. ठीक आहे, असा एखादी ऑब्जेक्ट जो आपली स्वतःची जी काही असलेली पोझिशन चेंज करत नाही. ठीक आहे, याला आपण म्हणतो रेस्ट पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू इट्स द सराउंडिंग. आणि सराउंडिंग म्हणजे त्याच्या आजूबाजूला तो कुठेच जात नाही, तो एकाच जागेवर बसून जातो, त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, तर बघा इथे रेस्ट पोझिशन इथे आपण म्हणतो आहे. ठीक आहे, बघा या काकू काय आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे, जेवण करून आल्या आणि आता काय झालं, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे, बघा आता अशा प्रकारे आपण घरी पण रेस्ट करतो. ठीक आहे, हा नंतर आपल्याला पायासाठी मिळणार, बघा हा विचारच करून राहिला. ठीक आहे, काय बरं, कारण रेस्ट पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे, जमेल इथपर्यंत मुलांनो.